बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कागल इथं हॉटेल आणि कुरकुरे नमकीन गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली। या आगीत हॉटेलमधील साहित्यासह गोदामातील सुमारे 10.5 लाख रुपयांचा माल जळून खाक झाला। कागल नगर परिषद, शाहू साखर आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 4 तास अथक प्रयत्न करून ही आग विझवली। आगीत 20 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालं। आज पहाटे 1:30 वाजता ही घटना घडली। शाहू साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यासमोर सागर घाटगे यांच्या वैभव एंटरप्राइजेसचं गोदाम आहे। घाटगे हे युरो आणि पिटारा या कंपनीचे जिल्ह्याचे वितरक आहेत। या कंपनीचे वेफर्स, कुरकुरे आणि नमकीनचं गोदाम त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये केलंय। या शेडचा तळमजला त्यांनी हॉटेल न्यू नक्षत्रला भाड्यानं दिलाय, तर पहिल्या मजल्यावर त्यांनी वेफर्स, कुरकुरे आणि नमकीनचं गोदाम केलंय। आज पहाटे या शेडला मोठी आग लागली। हे शेड बाहेरून बंदिस्त आणि आतमध्ये वेफर्स, कुरकुरे आणि नमकीनचे प्लास्टिकचे पाऊच असल्यानं आग मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरली। कागल नगर परिषद, शाहू साखर, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 4 तास अथक प्रयत्न करून पहाटे 5 वाजता ही आग आटोक्यात आणली। या आगीत हॉटेलचं किरकोळ नुकसान झालंय, मात्र सागर घाटगे यांचं मोठं नुकसान झालंय। घाटगे यांचं नमकीनचं 10.5 लाख आणि पत्र्याचं शेड असं 20 लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय।